हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर पहिल्यांदा सायलीला जेलमध्ये आणलेलं असतं. सायली उभा टाकलेली असते शांतपणे. ती जेलरमध्ये इन्स्पेक्टर निकम मला अरेस्ट पेपर बघू द्या असं म्हणत असते आणि मग ते पेपर बघत असते, त्यावर सही करत असते आणि मग सायली शांतपणे उभा टाकलेली असते. तिथली हवालदार म्हणते, आज चल कपडे बदल फोटो काढायचे आहेत, त्यानंतर मग तुझी मेडिकल होईल असं ती हवालदार सायलीला म्हणत असते. पण सायलीचे लक्ष नसतं. ती चुटकी वाजवून सायलीला भानावर आणते. मग सायली म्हणते, तुम्ही माझं ऐकत का नाहीत असं म्हणत असते आणि मग माझ्यावर खोटे आरोप केले गेलेत, मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाही, खरंच काही केलेलं नाही. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, ते त्यांना सांगून काही उपयोग नाही. सायली सुभेदार, प्लीज तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा असं म्हणत असतात. मग इकडे सचिनचा व्हिडिओ कॉल सुरूच असतो. प्रियाला सचिन म्हणतो, प्रिया अगं तू काहीच का बोलत नाही आहेस? प्रिया म्हणते, मला जे करायचं आहे ना ते ऑलरेडी करून झालं आहे, आता बोलून काय शब्द वाया कशाला घालवू असं म्हणत असते. आणि मग आधी मी जे सांगितलं होतं तेही पुढे नीट लक्षात ठेवा. जेव्हा आपण 5 माणसं एकत्र येऊ ना तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल असं प्रिया म्हणत असते. आणि मग सगळेजण ऐकत असतात. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा. तेव्हा अण्णा म्हणतात, तुला मानलं प्रिया, एक मुलगी हत्तीच्या कानात जाऊन काय करू शकते ना हे तू दाखवून दिलेस 113% असं म्हणत असतो महिपत. तेव्हा नागराज म्हणतो, माझ्याकडून दिलेल्या सगळ्या शिव्या मागे घेतो प्रिया असं म्हणत असतो, एक लक्षात ठेव. मग प्रिया म्हणते, एक लक्षात ठेवा, ते सुरेश आणि तो खोटा इन्स्पेक्टर शिंदे आहे ना, त्या अर्जुनच्या टीममधले, त्यांना भेटून त्यांना खरं बोलून घेत नाहीत ना याकडे लक्ष ठेवायला हवं असं प्रिया म्हणत असते. नाहीतर त्यांना पैशाचं आमिष दाखवतील, नाहीतर थोडं धमकावतील आणि ते पडतील दुबळे, लक्ष ठेवा त्यांच्यावर. तेव्हा सगळेजण एकदाच हो मॅडम असं म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणते की एक काम करा, तुम्ही त्या दोघांवर आपला एक माणूस मागावर ठेवा, म्हणजे अर्जुन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार नाही, आपणाला कळत राहील. तेव्हा सगळेजण एकदम हो मॅडम परत एकदा म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणते, असं का म्हणताय सगळेजण हो मॅडम हो मॅडम? तेव्हा महिपत अण्णा म्हणतो, अगं तू आमच्या टीमची मॅडमच आहेस प्रिया. उभ्या आयुष्यात या महिपत शिकरेला जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलेस 113%. त्या सायली सुभेदारला जेलात पाठवून दिले म्हणून तो आमची मॅडमच आहेस असं म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अण्णा सर, हा फक्त आपला पहिला विजय आहे असं म्हणत असते आणि आपण फक्त सायलीला त्रास होताना बघत राहायचं. महिपत मग तो, हा तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय असं म्हणत असतो. नाचा म्हणतो आणि मग राकेशला आणि सचिनला घेऊन नाचत असतो आणि म्हणतो, आनंदी आनंदगडे म्हणतो आणि परत नाचत असतो. इकडे परत नागराजसुद्धा जेलमध्ये खूप खुश असतो आणि प्रियासुद्धा खूप खुश असते. मग परत इकडे पोलीस स्टेशनमधला सीन दाखवलेला आहे. अर्जुन धावत पळतच आलेला असतो आणि मग सायली म्हणते, अहो तुम्ही किती उशीर केलात अहो असं म्हणत असते आणि मग यायला तुम्ही केव्हाची वाट बघत होते तुमची असं म्हणते. आणि मग गाडीच्या काचातून तुमच्याकडे जेव्हा बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की सगळं संपलंय, खूप भीती वाटली होती मला. हे बघा, नाही ऐकत. अर्जुन म्हणतो, अजिबात घाबरू नकोस, काहीच संपलेलं नाही, अजून मी आहे असं म्हणत असतो. या सगळ्या आरोपातून मी तुला सोडून सगळ्यात आधी बाहेर काढेन आणि सगळ्यात आधी आपल्याला बेलसाठी प्रयत्न करायला हवा. मी उद्या जाऊन बघतो बेल मिळते का नाही ते, पण उद्या तुला मी बाहेर काढेन आज. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इकडे कुठे? तेव्हा ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर आणि सायली मॅडमला मी चांगलंच ओळखतो, त्यामुळे मला खात्री आहे हा गुन्हा सायली मॅडमने केलेला नाही. तरीही माझ्या पोलीस स्टेशनकडून सगळं सहकार्य भेटेल, काही काळजी करू नका. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, काय घडले ते मला सांगा असं ते इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात की तुम्हाला मी सगळे डिटेल देतो, पण त्याआधी प्रोसिजर पूर्ण होऊ द्या असं ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात. तेव्हा ती कॉन्स्टेबल कैद्याला आत घेऊन जा असं म्हणत असतात ते इन्स्पेक्टर निकम. अर्जुन म्हणतो, मला 5 मिनिटे बोलू द्या, फक्त 5 मिनिटे बोलू द्या असं म्हणत असतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात, नाही तुम्हाला आता बोलायला वेळ नाही मिळणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, फक्त 2 मिनिटं बोलू द्या असं म्हणत असतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, कॉन्स्टेबल कैद्याला आतमध्ये घेऊन जा असं म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी बायको आहे ती इज माय राईट असं म्हणत असतो. आणि मग
हे आपल्याला बोलू का देत नाहीत? अहो अहो असं सायली म्हणत असते आणि मग तिला धरून घेऊन जात असतात. तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणत असतो आणि सांभाळत असतो. थांब थांब असं म्हणत असतो. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर तुम्हाला सगळी प्रोसिजर माहिती आहे. तुम्ही जास्त इमोशनल व्हाल तितक्या जास्त गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. प्लीज म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नवरा म्हणून नाही तर तिचा वकील म्हणून मला तिच्याशी बोलायला हवं. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन तू अजून तिचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहेस. तेव्हा सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर मी तुम्हाला पर्सनल लेवलला रिक्वेस्ट करतो. तुम्ही थोडा वेळ अर्जुन सर आणि सायली मॅडमला भेटू द्या प्लीज असं म्हणतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतात की हे नाही असं म्हणत असतात. तेवढ्यात ते जेलर म्हणते, इन्स्पेक्टर निकम इट्स ओके, त्यांना भेटू द्या असं म्हणत असते, बोलू द्या त्यांना असं म्हणत असते. तेव्हा ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात, फक्त 5 मिनटं असं म्हणतात आणि मग तेच फक्त आम्हाला सावंत म्हणतात, अर्जुन सर तुम्ही आतमध्ये जाऊन बोलला, मी इथेच थांबतो असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन आतमध्ये सायलीकडे जातो आणि सायलीला इकडे जेलच्या आत ढकललं जातं आणि मग सायली तिथेच थांबलेली असते. मग अर्जुन येतो आणि सायलीकडे पाहतो. सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहतच असते. अर्जुन म्हणतो, मी तुला निर्दोष मुक्त करीनच बायको. आणि मग तो पोटावर हात ठेवतो आणि मग तो म्हणतो, मला काळजी आहे आपल्या बाळाची असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, अर्जुनला हातात घेते आणि म्हणते, ती मी 2 जीवाची आहे म्हणून आता बळ दुपटीने वाढलं आहे. आता रडायचं नाही, आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा असं सायली अर्जुनला म्हणत असते. आणि हा प्रोमोसुद्धा दाखवलेला होता. सायली खूप धीराची आहे असं दाखवत आहेत. आणि मग आता अर्जुन जातो लगेच, इतकंच बोलायचं होतं त्यांना. आणि मग टाळ्या वाजवत प्रिया तिकडून आलेली असते. अर्जुन गेल्याबरोबर प्रिया येते आणि टाळ्या वाजवते आणि मग सायलीच्या येऊन समोर उभा टाकते आणि मग टाळ्या वाजवतच असते. आणि मग सायली तिच्याकडे पाहते. आता प्रिया म्हणत असते, तुम्हा दोघांचंही इथे स्वागत आहे, आत्ता खेळ सुरू झालाय असं प्रिया म्हणत असते. आणि मग परत इकडे सीन दाखवलेला आहे बाहेरचा, म्हणजे पोलीस स्टेशनमधलाच पण बाहेरचा. अर्जुन बाहेर आलेला असतो आणि मग चैतन्य म्हणत असतो, काय झालं बोललास का तू असं चैतन्य म्हणत असतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, अर्जुन सर झालं ना तुमचं बोलून, आपण निघूया ना, आता बरेच पेपरवर्क बाकी आहे अजून असं म्हणत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही निघा पेपर करा, मी थोडं थांबतो इथे. नाही म्हणजे काय आहे ना, सायली प्रेग्नेंट आहे ना, तिला या वातावरणामध्ये कसं सूट होईल कसं नाही ते बघतो एकदा आणि मग निघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन तू असंच करत राहिलास तर तुझा पाय निघणार नाही, आपल्यापुढे खूप मोठं चॅलेंज आहे, असं इमोशनल होऊन नाही चालणार असं चैतन्य अर्जुनला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चॅलेंजेस तर आहेत आपल्याकडे पण आपण सगळं फेस करू, आपण सगळे ते चॅलेंज ॲक्सेप्ट करू असं अर्जुन म्हणत असतो. आणि इन्स्पेक्टर मी थोडा वेळ थांबतो ना प्लीज. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे मी जेलर आणि इन्स्पेक्टर निकमशी बोलतो, तुम्ही थांबा इथे असं म्हणतो. मग इन्स्पेक्टर सावंत जातात आणि मग अर्जुन आणि चैतन्य बसलेले असतात. मग चैतन्यसुद्धा इन्स्पेक्टरसोबत उठून जातो. आणि मग इकडे आता परत प्रियाचा आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. ती दुसरी हवालदार म्हणते, काय गं तू इथे कशाला आलीस असं प्रियाला म्हणत असते, विचारत असते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं ही नवीन कैदी आली ना, तिला भेटायलाच आली होती, काय आहे ना तिला परक वाटता कामा नये म्हणून मी. तेव्हा प्रियाची हवालदार म्हणते, मी नाहीच म्हणत होते पण प्रियाने खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी फक्त एका मिनिटासाठी तिला इथे आणलं होतं असं ती प्रियाची हवालदार म्हणत असते. परत मग तिच्या सेलमध्ये घेऊनच जाते असं म्हणते आणि मग चल ग म्हणून प्रियाला घेऊन जात असते. तेव्हा आता सायलीची हवालदार म्हणते, पुन्हा जर कुठलीही कैदी नियम तोडताना दिसली ना तर मी जेलर मॅडमला सांगते असं ती सायलीला कपडे बदलायला आलेली हवालदार असते ती म्हणत असते, सायलीची हवालदार म्हणत असते. तेव्हा आता प्रिया म्हणते, सायली बाय म्हणत असते आणि सायलीला आता जेलमध्ये कॉमन एरियात आपली भेट होतच राहील असं म्हणत असते. आणि मग तेव्हा सायलीची हवालदार मस्त झालं बस झालं आता निघायचं आता असं म्हणत असते. आणि मग ती सायलीची हवालदार सायलीच्या जेलमध्ये जाते आणि साडी बदलून घे आणि ते दागिने काढून दे मला असं म्हणत असते. आणि मग ते दागिने हे ओढून काढत असते. तेव्हा सायली म्हणते, थांबा म्हणते आणि ती मी काढून देते म्हणते आणि एक एक दागिना स्वतः काढत असते. आणि खूप सारं संगीत इथे वाजत आहे, धुन ता ना 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 अशा प्रकारचं संगीत वाजत आहे.
या संगीतामुळे तर बघते वेळेस खूपच इमोशनल झालेलं आहे सगळ्यांना बघणाऱ्याला सुद्धा. आणि असं दाखवत असतात आणि मग अर्जुनसुद्धा तिला पाहत असतो. हे दागिने काढत असते आणि एक एक दागिना काढून त्या ताटलीमध्ये ठेवत असते. अर्जुन सर सगळं पाहत असतो आणि मग प्रिया लांबून पाहत असते आणि हसत असते. सायली एक एक दागिना काढते आणि त्या ताटलीत ठेवत असते आणि मग ती मंगळसूत्र हवालदार ओढून घेत असते. तेव्हा सायली तिचा हात धरते आणि म्हणते नाही असं म्हणते आणि मग ते मंगळसूत्र हात धरते आणि मग म्हणते मी माझं मंगळसूत्र काढणार नाही असं म्हणत असते. तेव्हा ती हवालदार म्हणते मला कायद्याने आपले दागिने द्यायचे असतात, असा नियमच आहे. सायली म्हणते पण मी बाकीचे दागिने काढलेत ना, पण मंगळसूत्र नाही काढणार असं म्हणत असते. तेव्हा ती हवालदार म्हणते कशी देत नाहीस, ती बघतेच असं म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते खबरदार माझ्या मंगळसूत्राला हात लावाल तर, हे फक्त मंगळसूत्र नाही तर माझं सौभाग्य आहे असं म्हणत असते आणि मग हेच कुणीही माझ्यापासून नाही हिरावून घेऊ शकत असं म्हणत असते. आणि ती हवालदार म्हणते तुझ्यासारखे 56 बघितलेत, काढू दे मला फक्त मग ते मंगळसूत्र. नियम काय तुमचे नियम काहीही असू दे, मंगळसूत्र माझ्या गळ्यातच राहणार असं म्हणत असते. सायली अर्जुन सर सगळं पाहत असतो आणि मग रडत असतो. तेव्हा ते कॉन्स्टेबल म्हणते कशाला डोकं खातीयेस, नियम काय मी केलेत का, ते काढून दे पटकन मंगळसूत्र असं म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते तुमचे नियम काहीही असू दे, पण एका लग्न झालेल्या स्त्रीच्या गळ्यातून तिचं मंगळसूत्र, तिचं सौभाग्याचं लेणं काढून घेताना तुम्हाला काहीच वाटत नाही का. तेव्हा सायली तेव्हा सांगितले ना दे म्हणून, तुला कळते का नाही असं म्हणत असते. तेवढ्यात दुसरी हवालदार येते, म्हणते थांब तू थांब जरा शांत हो, सोड तिचा हात असं म्हणते आणि मग सायलीला त्या हवालदारचा हात सोडायला लावते. आणि मग ती दुसरी कॉन्स्टेबल म्हणते मी ऐकलंय तुझं बोलणं, तुझ्याकडे हे काळे मनाई काढायचे नाही आहेत ना तुला असं म्हणत असते. आणि हे घे म्हणून एक नकली मंगळसूत्र आणून देत असते. मंगळसूत्रच आहे हे घाल असं म्हणत असते. तुझ्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे, हे गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र ठेवता येणार नाही असं ती दुसरी हवालदार आलेली म्हणत असते. आणि ते नकली मंगळसूत्र सायलीच्या हातात देते आणि मग सायली ते घेते आणि मग म्हणते ह्या काळ्या मला ह्या काळ्या मण्याचीच आहे हे असं सायली म्हणत असते. ह्या सोन्याची किंमत नाही, किंमत ह्या काळ्या मण्याचीच आहे असं सायली म्हणत असते. आणि अगं घाल, कोणत्याही बाईवर मंगळसूत्र काढायची वेळ यायला नको असं ती दुसरी कॉन्स्टेबल म्हणत असते. आणि मग सायली ते जे नकली मंगळसूत्र असतं ते घालते आणि तिचे सोन्याचं मंगळसूत्र काढून देते. हे पाहून अर्जुन तर अक्षरशः रडतच असतो, पण हतबल होऊन पाहत असतो कारण त्याला काहीच करता येत नसतं. सायली त्या मंगळसूत्राकडे पाहते आणि मग ती मंगळसूत्र त्या दागिन्याच्या ताटलीत ठेवते आणि प्रिया हसत असते आणि म्हणत असते मनातल्या मनात तू खूप रडवलेस सायली, प्रत्येक वेळेला माझ्या हातात तोंडाला आलेला घास तू हिरावून घेतलायस, पण इथून पुढे मरेपर्यंत फक्त रडत राहशील असं मी बघेन असं प्रिया म्हणत असते. तेव्हा ते हवालदार म्हणते चल पटकन ही साडी नेसून घे, पटकन फोटो काढायला घेऊन जायचं आहे असं म्हणत असते. आणि मग अर्जुन परत खूप सारे संगीत वाजत असतं आणि परत सुभेदारांच्या घरचा आता सीन दाखवलेला आहे. सुभेदारांच्या घरी मधुभाऊ आणि आश्रमातले सगळेजण आलेले असतात. तेव्हा मधुभाऊ रडत असतात आणि म्हणतात माझ्या मुलीने सगळं इतक्या वर्षांनी माझ्या साऊला तिच्या आईबाबाचं प्रेम भेटलं होतं. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात तुम्ही स्वतःला दोष का देताय मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी नाकर्ता ठरलो ना, म्हणून मी आश्रमाची जबाबदारी स्वीकारली असती तर सायलीच्या खांद्यावर पडली नसती, तेव्हा हे सगळं झालं नसतं. तेव्हा प्रतापराव म्हणतात मधुभाऊ तुम्ही त्रास करून घेऊ नका, जे घडायचं होतं ते घडलं, आता त्रास करून घेऊ नका असं प्रतापराव म्हणत असतात. सायलीच्या जेलमध्ये जायला तुम्ही जबाबदार स्वतःला धरू नका. कल्पनाताई म्हणतात आता अर्जुनचा फोन अजून कसा आला नाही, मला वाटलं होतं की अर्जुन सायलीला घरी घेऊन येईल असं कल्पनाताई म्हणत असतात. तर एकही रात्र तिने जेलमध्ये काढता कामा नये असं म्हणत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा अर्जुन आहे ना असं म्हणत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो इथे जर कोणता गुन्हा घडला असेल तर तो त्याला जबाबदार मी आहे, सायली नाही माझी, असं मी जाऊन सांगतो पोलीस स्टेशनला असं मधुभाऊ म्हणत असतात. मी जातो म्हणून मधुभाऊ उठत असतात. तेव्हा श्वेता म्हणते मधुभाऊ थांबा, थोडा वेळ वाट बघूया, मला खात्री आहे अर्जुन सरांना नक्कीच प्रयत्न करत असतील असं श्वेता म्हणत असते. आणि मग तो सोहम म्हणतो श्वेताताई सायलीताईला कुठे घेऊन गेले आहेत असं म्हणत असतो. आणि मग ती गौरी नावाची मुलगी असते, खूप रडत असते, सायलीताई मला पाहिजे, सायलीताई
ताई पाहिजे असं म्हणत असते आणि रडत असते. तेव्हा कुसुम म्हणत असते, येईल बाळा येईल, आपली सायली येईल असं म्हणत असते. तेव्हा गौरी म्हणते, सायली ताई पाहिजे मला, कुठे गेली सायली ताई असं म्हणत असते. तुम्ही आणि रडत असते गौरी, सायली ताई येईल ग, अरे कोणीतरी अर्जुनला फोन लावा असं कल्पनाताई म्हणत असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा आपण उगाच दादाला डिस्टर्ब करायला नको, हो त्याला जमेल तेव्हा तो आपल्याला फोन करेल, आपण उगाच डिस्टर्ब नको करायला असं म्हणत असतो. हो मी न्यूज लावतो असं म्हणतो आणि मग टी व्ही चालू करतो आणि न्यूज लावतो अश्विन. आणि मग लगेच टी व्हीत बातमी लागलेली असते, ब्रेकिंग न्यूज. पनवेलमधल्या नामांकित असलेल्या वकील यांच्या पत्नी मिसेस सायली अर्जुन सुभेदारला गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे असं ते टी व्हीमध्ये सांगत असतात. आणि मग सगळेजण परत येऊन समोर बघत असतात आणि मग सायलीला अटक केलेला कालचा जो व्हिडिओ आहे तो परत दाखवत असतात. आणि मग टी व्हीमध्ये बातम्या सांगत असतात आणि की ते चालवत असलेली वात्सल्य आश्रमात लहान मुलांची तस्करी करत असल्याचा आरोप आहे तिच्यावर असं म्हणत असतात. भोळी दिसणाऱ्या सायली सुभेदारचं हेच खरं रूप आहे का? सुभेदार घराणं या सगळ्यांना कसं तोंड देणार आहे? अर्जुन सुभेदारला त्याच्या बायकोबद्दल हे सगळं माहीत होतं का असं पत्रकार म्हणत असते. आणि मग टी व्हीत गौरी बघते सायलीला आणि म्हणते, माझी सायलीताई तिथे आहे असं म्हणते. आणि मग सगळेजण तिच्या मागे उभा टाकून रडत असतात, तिच्याकडे पाहत असतात आणि ती मात्र खूप रडत असते. सायलीताई असं म्हणत असते. मग कल्पनाताई म्हणतात, कुसुम ही मुलगी आश्रमातच राहते का ग? तेव्हा कुसुम म्हणते, हो पोलिसांना ही हायवेला सापडली, तिला ना सायलीचा खूप लळा लागला आहे, तिच्याशिवाय ती काहीच खात पीत पण नाही असं म्हणत असते. पण कुसुमताई आणि मग यामध्ये ए गौरी बाळा इकडे ये असं म्हणत असते. मग आणि इकडे श्वेता हसत असते, गौरी ऐक ना असं कुसुम म्हणत असते. तेव्हा श्वेता हसतच असते आणि मग एकदम कुसुम म्हणते, श्वेता असं म्हणते. आणि मग श्वेता भानावर येते आणि मग श्वेता तू तरी प्रयत्न करून बघ की ऐकते का तुझं असं म्हणत असते. कुसुम गौरीकडे जा आणि बघ असं श्वेताला म्हणत असते. तेव्हा श्वेता गौरीकडे जाते, म्हणते गौरी बाळा शहाणं ग बाळते असं म्हणते. सायलीताई येणार, आपली सायलीताई येणार सोबत असते. तेव्हा गौरी म्हणते, नाही मला सायलीताईच पाहिजे असं म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, येणार आहे सायलीताई, तू एकदम शहाणी आहेस की नाही, चल जाऊया आपण असं म्हणते आणि तिला उचलून घेऊन जात असते. तेव्हा गौरी म्हणते, खूप रडत असते, पण मला सायलीताईच पाहिजे असं म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, माझी शहाणी बाळ असं म्हणते. आणि मग इथेच आता सायलीने पांढरी साडी घातलेली असते आणि ती उभा टाकलेली असते, विचार करत असते. तेव्हा प्रियाची जी जेलर असते ती लॉक लावत असते आणि प्रिया येते बाहेर. आणि ही नवीन कैदी कोण आहे ग? ही नाटकी प्रिया नाटक करत म्हणत असते, अगं हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय असं म्हणत असते. आणि तेव्हा ती नवीन बघितल्यासारखं वाटतंय, सौभाग्यवती सायली अर्जुन सुभेदार असं म्हणत असते. आणि म्हणते, पनवेलमधला खूप मोठा वकील नाही आहे का अर्जुन सुभेदार आहे ना, त्याची बायको आहे ही सुभेदारांचा खूप मोठं नाव आहे बाई पनवेलमध्ये, त्याची मोठी सून आहे. मी ऐकलं होतं त्या सुभेदारांची धाकटी सून, तिने म्हणे काहीतरी एकदम छोटीशी चूक केली, पण तिचं आयुष्य फार बरबाद केलं यांनी, आणि आता बघ मोठी सून जेलमध्येच असं प्रिया म्हणत असते आणि हसत असते. हवालदाराला म्हणत असते, मला चिमटा काढ ना ताई असं म्हणत असते. आणि मग म्हणत असते, रोज रात्री मला हेच स्वप्न पडत असतं, त्यामुळे मला खरंच वाटत नाही की हे खरं आहे की स्वप्न आहे असं म्हणत असते आणि हसत असते. असंच जेलमध्ये उभी राहिली आणि निळ्या काठाची पांढरी साडी नेसून सगळे दागिने अंगावरचे काढून घेतले, चेहऱ्यावरचा माजही काढून घेतला असं म्हणत असते. आणि काढ मला चिमटा, काढ ना, हे खरं आहे का, मी खरंच स्वप्न बघते, असं मी स्वप्न तर बघत नसेल ना असं प्रिया म्हणत असते त्या हवालदारला. मग आता मला माहिती आहे हे सगळं खरंच आहे, माझ्यासमोर ही जी उभी आहे ना पांढऱ्या साडीतली, ही खरी सायली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा खरे आहेत, आणि हेच मी जे काळं कुठ्ठ भविष्य बघितले ना ते सुद्धा एकदम खरं होणार आहे असं प्रिया म्हणत असते. आणि सायली ती या प्रियाकडे रागाने पाहत असते. प्रिया म्हणते, सायली तुला खरंच असं वाटलं का की तू तन्वी म्हणून आयुष्यभर सुखात राहशील? तुला खरंच असं वाटलं की तू आयुष्यभर किल्लेदारांचं आणि सुभेदारांचं प्रेम मिळवत राहशील वगैरे? प्रिया सुभेदार, हिला फक्त जेलमध्ये टाकलंस, तिला जिवंत सोडल्याची खूप मोठी चूक केलीस.
की तू चुकीची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार नाही का. पण काही टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे तर खूप वेळ आहे आणि इथे फक्त आता तू आहेस आणि मी आहे. आता तुझा अतिशय नवरा आहे ना मूर्ख, आणि तुझे ते सासू सासरे, काडीचीही अक्कल नसलेला तुझा वकील बाप, आणि त्या अर्ध्या मेंदूची आई, त्यांनी कितीही ताकद लावली ना तरी सायली मी तुझी इथून सुटका होऊ देणार नाही. आता इथे फक्त तू आणि मी. म्हण तू आणि मी असं म्हणते आणि म्हणत असते. आणि प्रिया सायलीला आणि रागाने सायली तिच्याकडे पाहत असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आता प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमोमध्ये एकदा सायलीचा बाण तुटतो आणि मग आता प्रिया म्हणते, सायली मी ऐकलं आहे तू आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलीची तस्करी केलीस, तू आई होणार आहेस असं म्हणत असते. तेव्हा सायली एकदम भडका उडतो आणि म्हणतो, तोंड बंद कर प्रिया. आणि मग इकडे परत सावंत इन्स्पेक्टर म्हणत असतात निकमला, अल्पवयीन असल्याचा पुरावा सुद्धा मिळाला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे चुकीचं आहे, ज्या मुली हरवल्यात त्यापैकी कोणीही अल्पवयीन नाही आहे असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सावंत म्हणतात, निकम यांना सायली मॅडमच्या विरोधात अजून काही पुरावे मिळालेले आहेत असं म्हणत असतो. आणि मग इकडे परत सायली प्रियाला म्हणत असते, माझ्या बाळाचा जन्म जेलमध्ये होईल ना इथे वाढेल. तू फक्त तुझ्या बाळाचा आणि तुझ्या भविष्यात काय लिहून ठेवले ना याचा विचार कर असं म्हणत असते प्रिया. आणि मग इथेच आपला आजचा प्रोमो सुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू